मुंबईमधील दादरमधल्या एका प्रतिष्ठित शाळेतील 40 वर्षीय शिक्षिकेला 17 वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक झाली। मात्र आता या प्रकरणामध्ये एक नवा ट्विस्ट आलेला आहे। अटकेत असलेल्या शिक्षिकेने आपल्या बचावासाठी संबंधित विद्यार्थीच आपल्या प्रेमात असल्याचा दावा केलाय। या दाव्याची पुष्टी करणारे काही पुरावे आरोपी शिक्षिकेने कोर्टाच्या समोर सादर केलेत। मुंबईतल्या दादरमधल्या एका अतिशय प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिकेवर 17 वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कारवाई झाली। दादर पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत संबंधित शिक्षिकेला अटकही केली आहे। मात्र आता या शिक्षिकेनं जामीन मिळवण्याकरता केलेल्या अर्जात हा मुलगाच आपल्या प्रेमात पडला होता, नुसता प्रेमात पडला नाही तर तो आपल्यासाठी प्रेमात वेडा झाला होता असा दावा केलाय। इतकंच नाही तर हे संबंध परस्पर सहमतीने होत असल्याचे पुरावे सुद्धा या शिक्षिकेनं कोर्टासमोर सादर केले। शिक्षिकेकडून विद्यार्थ्यावर अत्याचार प्रकरणात ट्विस्ट। अल्पवयीन विद्यार्थीच आपल्या प्रेमात होता, शिक्षिकेचा दावा। विद्यार्थ्यानं पाठवलेले प्रेमपत्र आणि चॅटिंग शिक्षिकेकडून कोर्टात सादर। विद्यार्थ्यानं केलेले ईमेल्स आणि गिफ्ट सुद्धा कोर्टासमोर सादर करण्यात आले। विद्यार्थी आपल्याला त्याची पत्नी म्हणायचा असा शिक्षिकेचा दावा आहे। किकी आणि पुकी अशा टोपण नावांनी तो आपल्याला बोलवायचा असा मेसेजही कोर्टापुढे सादर झालाय। विद्यार्थ्यानं आपल्या शरीरावर या टोपण नावांचा टॅटूही काढल्याचा दावा शिक्षिकेकडून करण्यात आलाय। सध्या पोक्सो कायद्याअंतर्गत अटकेत असणारी ही 40 वर्षांची शिक्षिका दादरमधल्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या शाळेमध्ये इंग्रजी विषयाची शिक्षिका होती। सदर शिक्षिका ही विवाहित आणि 2 लहान मुलांची आई देखील आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार डिसेंबर 2023 मध्ये जेव्हा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती तेव्हा शिक्षिका आणि हा 17 वर्षीय विद्यार्थी यांच्यात जवळीक वाढली। त्यानंतर एका महिन्यानं शिक्षिकेनं विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध सुरू केले। शिक्षिकेनं मुलाला दक्षिण मुंबई आणि विमानतळाजवळील उच्चभ्रू हॉटेल्समध्ये नेऊन त्याला दारू पाजून त्याच्यासोबत संबंध प्रस्थापित केले। यानंतर 10वी बोर्डाची परीक्षा झाल्यावर सदर विद्यार्थ्याला नैराश्याचं निदान झालं आणि विद्यार्थी पालकांशी बोलल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। जामिनाकरता केलेल्या अर्जात शिक्षिकेनं असाही दावा केलाय की हे संबंध संपवण्याकरता आणि मुलापासून दूर जाण्याकरता शिक्षिकेनं एप्रिल 2024 मध्ये शाळेत राजीनामाही दिला होता। सध्या सदर शिक्षिकेविरुद्ध पॉक्सो कायद्याची कडक कलम लावण्यात आली आहे। त्यामुळे शिक्षिकेनं केलेला बचावात्मक दावा या कायद्यापासून तिला वाचवू शकेल का हा प्रश्न आहे। आपल्या मुलाला किंवा मुलीला भरमसाठ फी भरून सर्वात प्रतिष्ठित शाळेत प्रवेश मिळावा याकरता सर्वसामान्य पालक आकाश पाताळ एक करतात। मात्र गुरु शिष्याच्या सर्वात पवित्र आणि सर्वार्थानं प्रतिष्ठित नात्याची सुरुवात जिथे होते तिथेच असे लैंगिक शोषणाचे प्रकार समोर आले तर ही समाज म्हणून आपल्याकरता धोक्याचीच घंटा आहे। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास, मुंबई।